नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आपल्या सर्वच महिलांकडे भरपूर अशा साड्या असतात आणि साड्या एकदा वापर केला की त्या खराब होतात। बऱ्याच वेळेस आपण काय करतो, ह्या साड्या अशाच घरामध्ये पडून ठेवतो, काही उपयोग करत नाहीत। आज आपण एका पडलेल्या अशा ब्लाउज पीसपासून आणि या साडीपासून अतिशय छान आणि सुंदर अशी वस्तू तयार करणार आहोत। आणि या ठिकाणी आपल्याला साडीला कुठेच कट करायचं नाहीये किंवा आपल्याला शिलाई मशीनची देखील गरज पडणार नाही। अगदी सोपी पद्धत आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा। आता काय होतं, आपल्याकडे अशा काही साड्या असतात ज्या की आपण वापरून खराब होत्या आणि त्या आपण अशाच घरामध्ये ठेवून देतो। अशा सुद्धा साड्या आपल्याकडे असतात आणि कधी काय होतं की आपल्या न आवडीच्या साड्या देखील अशाच घरामध्ये पडलेल्या असतात। आता बघा, माझ्याकडे ही एक साडी आहे आणि जी की साडी तर खूप छान आहे, परंतु मला ती आवडत नाही, कारण मला तिची जी डिझाईन आहे ती बिलकुल आवडत नाही आणि ती घरामध्ये अशीच पडून होती, जी की मी कोणाला देऊ शकत सुद्धा नव्हती। कारण काय होतं की आपण कधी अशा साड्या एखाद्या वेळेस घालतो, परंतु नेक्स्ट टाइमला आपल्याला त्या आवडत नाही। तर अशा साड्या जर तुमच्याकडे देखील जर असेल तर त्या साड्यांपासून अतिशय छान आणि सुंदर वस्तू आपण या ठिकाणी बनवणार आहोत आणि साडीला कुठेच कट करायचं नाहीये। बघा, या ठिकाणी मी ब्लाउज पीस घेतलेला आहे। तुमच्याकडे असे ओटीमध्ये भरपूर असे ब्लाउज पीस आपल्याकडे येतात किंवा एखादी साडी अशी असते की जिचा ब्लाउज खराब असतो, आपण तो शिवत नाही, तो देखील घरामध्ये असाच पडून राहतो। तर अशा पद्धतीचा ब्लाउज पीस आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे। तुमच्याकडे ब्लाउज पीस नसेल तर तुम्ही या ठिकाणी कुठलाही एखादा रुमाल किंवा तुम्हाला जे पण कुठला कपडा असेल, साडीलाच तुम्ही कट करून त्याचा देखील भाग अशा पद्धतीने घेऊ शकतात। जे पण तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात। आणि बघा, वरच्या साईडला अशा पद्धतीने 2 टिक मार्क आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचा आहे। मोजमाप देखील घ्यायची गरज नाही आहे, सर्व जे आहे ते अंदाजेच मी या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे। आता बघा, मी हा जो ब्लाउज पीस आहे तो चौकोनी होता, परंतु मी त्याची एक घडी तयार करून घेतलेला आहे आणि जो की आयताकृती तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचा आहे। खालच्या दिशेला देखील मी 2 टिक करून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला अशा नॉड घ्यायच्या आहे। तुम्ही साडीचीच नॉड घेऊ शकतात किंवा ब्लाउज पीसलाच अशा पद्धतीने एखादं कट मारून तुम्ही अशा पद्धतीने त्याची नॉड तयार करून घेऊ शकतात। आणि हो, तुम्ही अजून चॅनलवरती सबस्क्राईब केलेलं नसेल, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी भरपूर असे यूजफुल व्हिडिओ रोज घेऊन येत असते, जे की तुमच्या खूप कामी येऊ शकतात आणि सर्व व्हिडिओ फ्री ऑफ कॉस्टवाले असतात आणि खूप कामी येणारे असतात। आता बघा, या ठिकाणी मी ज्या ठिकाणी टिक मार्क करून घेतलेलं होतं त्या दोघंही ठिकाणी व्यवस्थित या ठिकाणी मी जे नॉड आहे ते अटॅच करून घेतलेलं आहे। 4 नॉड आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। तर बघा, मी अशा पद्धतीने 4 नॉड जे आहे त्या व्यवस्थित अटॅच करून घेतलेला आहे। आता पुढची पद्धत बघणं तितकंच महत्त्वाचं आहे, पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते। आता बघा, ज्या ठिकाणी मी सांगितलं वरचा जो भाग आहे जो आपण एकावर एक ठेवला त्याच्या साईडने, म्हणजे बघा ह्या ठिकाणी एक टिप मारून घ्यायची आहे, अगदी हितभर टिप मारायची आहे। बघा, त्यानंतर दुसऱ्या देखील साईडने आपल्याला हे पॅक करायचं आहे आणि हे तुम्ही सुई धाग्याच्या मदतीने देखील करू शकतात, कारण थोडीशीच जागा शिवायची आहे, जास्त शिवण्याची देखील आपल्याला गरज नाही आहे। त्यामुळे तुम्ही हे हाताच्या मदतीने देखील अगदी आरामात शिवू शकतात, यासाठी आपल्याला शिलाई मशीनची देखील गरज नाही आहे। आता बघा, मी या ठिकाणी हा आणि हा दोघंही जे भाग आहे ते व्यवस्थित पॅक करून घेतलेले आहे। आता याचा वापर कसा करायचा किंवा याचा यूज कशासाठी करायचा ते देखील तुम्हाला बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। आता बघा, आपल्याकडे ज्या अशा साड्या असतात ज्या की आपण रोज घालत नाहीत किंवा घरामध्ये अशाच पडून राहतात, तर त्या साड्या आपल्याला घ्यायच्या आहे। किंवा तुमच्याकडे साड्या नसेल, असे जुने कपडे असेल ते देखील तुम्ही वापरू शकतात, किंवा तुमच्याकडे असं ब्लँकेट असेल जे की आपण हिवाळ्यातच यूज करतो आणि जे ठेवायचं कुठे हा देखील आपल्याकडे प्रश्न जर असले तर या ब्लँकेटचा देखील अशा पद्धतीने जे पातळवाले ब्लँकेट असतात छोटेवाले, ते ब्लँकेट आपल्याला या ठिकाणी वापरले तरीही चालेल। बघा, मी या ठिकाणी एका ठिकाणी 2 साड्या यामध्ये ठेवत आहे। आता जरी तुम्ही एखादी साडी वापरत नसाल किंवा घरामध्ये अशीच पडून राहिली असेल तर त्या साडीला कवर म्हणून देखील तुम्ही अशा पद्धतीने हे बनवू शकतात। आता बघा, यामध्ये जवळपास 3-4 साड्या अगदी आरामात बसतात। तुम्ही एक कवर म्हणून देखील साडीसाठी अशा पद्धतीचं हे बनवू शकतात। किंवा आता बघा, या ठिकाणी आपल्याला ह्या ज्या 2 नॉड आहे त्या व्यवस्थित या ठिकाणी गाठ मारून घ्यायची आहे। आता या ठिकाणी आपल्याला कुठे चैनची देखील गरज नाही आहे किंवा अदर कुठला बटन वगैरे लावण्याची देखील गरज नाही। अगदी सोप्या पद्धतीने आपलं हे या ठिकाणी ॲज अ पिलो म्हणून तुम्ही याचा वापर करू शकतात। बघा, अतिशय छान आणि सुंदर, याला डोक्याखाली घेण्यासाठी म्हणजे उशी म्हणून देखील तुम्ही याचा वापर करू शकतात। अगदी सोप्या पद्धतीने आपण हे तयार केलेलं आहे। लहान मुलांना तुम्ही हे उशी म्हणून देऊ शकतात किंवा तुमच्या घरामध्ये एका वेळेस भरपूर असे पाहुणे जर आले त्यावेळेस देखील तुम्ही अशा पद्धतीचे हे तयार करून त्यांना डोक्याखाली घ्यायला देऊ शकतात आणि पाहुणे गेल्यानंतर तुम्ही आहे असा साडीचा तुम्ही वापर करू शकतात।
बघा अतिशय छान आणि सोप्या पद्धतीचे आपण हे तयार केलेलं आहे. नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी ही मेहनत थोडी जरी युजफुल वाटली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका छोट्याशा लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. आणि बघा अतिशय छान आणि सोप्या पद्धतीचे आपण ही जी पिलो आहे ती तयार केलेली आहे, जी की आपण पिलो बाजारात घ्यायला जातो त्यावेळेस भरपूर असे पैसे आपल्याला मोजावे लागतात, परंतु आज आपण अगदी सोप्या पद्धतीने 1 रुपया पण खर्च न करता जुन्या कपड्यांपासून अतिशय छान आणि सुंदर अशी पिलो तयार केलेली आहे.